लाडक्या बहिणीनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे। 2100 रुपये, यस, तुम्हाला 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। मोठी बातमी, मोठी खुशखबर तुमच्यासाठी घेऊन आलोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला कधी भेटणार आहेत, कोणत्या ताईला किती रुपये भेटणार आहेत, ज्या ताईला अजून 1 रुपया पण भेटला नाही त्या ताईंना पैसे कसे भेटणार आहेत, ज्या ताईंचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्यांनी नेमकं काय करायचं, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। TV9 ची ही बातमी आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, ज्या गोष्टी सत्य असतात त्याच गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगत असतो। फेक न्यूज तुम्हाला मी कधीच दाखवत नाही। काल तुम्हाला मी दाखवलं होतं की 2100 रुपये तुम्हाला भेटणार आहे। TV9 ची ही बातमी तुमच्या समोर आता दाखवत आहे। ज्या गोष्टी सत्य आहेत त्याच तुम्हाला मी गोष्ट दाखवत आहे। मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हणले, त्यांच्या तोंडातून तुम्हाला काय म्हणले ते मी ऐकून पण दाखवणार आहे। TV9 ची सगळी बातमी दाखवणार आहे। आतापर्यंत ज्या ताईंनी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत असतील, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांनी करून ठेवा। बघा, सगळ्यात पहिली आपण गोष्ट बघणार आहोत, ज्या ताईंना आता 1 रुपया पण भेटला नव्हता त्या ताईंना देखील आता पैसे भेटणार आहेत। दुसरी गोष्ट, ज्या ताईंना पहिले 7500 रुपये भेटले होते, म्हणजे पहिल्या 5 टप्प्याचे पैसे ज्यांना भेटले होते त्यांना डायरेक्ट 2100 रुपये भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला आतापर्यंत 7500 रुपये भेटले त्यांना कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह दिसत आहेत, सर्वांनी पटपट एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तुमचं नाव सांगा सुरुवातीला, त्याच्यानंतर तुमचा जिल्हा सांगा, कारण जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे। 2,30,00,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यानुसार वितरण होणार आहे। जसं आपण मागच्या वेळेस पण बघितलं होतं, मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यांना थोडे उशिरा पैसे येतात, कारण की लोकसंख्या जास्त आहे, अर्जांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे। काही छोटे छोटे जिल्हे आहेत त्यांना सुरुवातीला लवकर पैसे देतात, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही की बाबा सर मला का पैसे आले नाही, टेन्शन घेऊ नका। सगळ्या ताईंना पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे, तुमचं नाव टाका, तुमचा जिल्हा टाका, तुम्हाला किती पैसे भेटले ते टाकायचं आहे। आणि जर पैसे भेटले नसतील ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत। चला लवकर लवकर चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचंय। बघा, TV9 ची बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी आता 2100 रुपये करणार मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी घोषणा करून टाकली आहे। बघा, निवडणुका झाल्या, विजयी पण झालंय, आपलं सरकार पण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी निवडून आणलेलं आहे। आता बघा, लाडक्या बहिणींसाठी लाडक्या दादांनी म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांनी असेल, उपमुख्यमंत्री साहेबांनी असेल, एक मोठी घोषणा करून टाकली आहे। कारण की सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं, जर आम्ही निवडून आलो तर आम्हाला जर तुम्ही मतं दिले तर आम्ही तुम्हाला हे हप्ते 1,500चे 2,000 करू, 2,000चे 2,500 करू, 2,500चे 3,000 करू, अशा स्वरूपाची घोषणा केली होती। तर पहिली त्यांनी घोषणा केली होती ती म्हणजे 1,500ची वाढून तुम्हाला आता 2100 रुपये केले जाणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत, पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। लाडक्या ताईंनो 2100 रुपये हवेत का? पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये हो म्हणून टाकायचं आहे। आणि 2100 रुपये भेटल्यानंतर बघा, प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटत राहणार आहे। एक प्रकारचा तुमचा पगार सुरू होणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला ह्या प्रत्येक महिन्याला भेटत राहणार आहेत। काही ताईंचे जर व्यवस्थित तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरले असतील, डॉक्युमेंट व्यवस्थित जोडले असतील, तुमचं बँक व्यवस्थित जोडलेलं असेल, तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्हाला कायमस्वरूपी ही योजना चालू राहणार आहे आणि कायमस्वरूपी तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळत राहणार आहेत। त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, तुम्हाला आतापर्यंत पहिल्या 5 टप्प्याचे पैसे भेटलेत का? बऱ्याच ताईंना पहिल्या 3 टप्प्याचे पैसे भेटले, दिवाळी बोनस 3,000 रुपये भेटला नव्हता। तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुम्हाला किती टप्प्याचे आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी आता 2100 रुपये भेटणार असं स्वरूपात सांगितलंय। व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे, ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी सांगत असतो। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितलंय, ठरल्याप्रमाणे 1,500चे 2100 रुपये करणार मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी मोठी या ठिकाणी ज्या वेळेस बघा विजयी झाले, 23 तारखेला रिझल्ट जाहीर झालेला आहे आणि रिझल्ट जाहीर झाल्यानंतर
त्याच्यानंतर बघा या ठिकाणी सरकार आता या ठिकाणी आल्यामुळे एक मोठी घोषणा किंवा वचनपूर्ती आपण म्हणू शकतो, पूर्तीनुसार एक विधान केलेलं आहे की मी 2100 रुपये आता या ठिकाणी करणार आहे. म्हणजे 1,500 रुपये तुमचे पहिले होते, 1,500 रुपयाची आता काय होणार आहे, तुम्हाला वाढ होऊन काय होणार आहे, 2100 रुपये भेटणार आहेत. तर कोणत्या कोणत्या ताईला 2100 रुपये हवेत एकदा पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की तुमच्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघा आता तुम्ही म्हणत असाल की सर तुम्ही हे म्हणतात हे दाखवलं ते खरं आहे का नाही ते आम्हाला दाखवा. बघा तुमच्या समोर डायरेक्ट TV9चा व्हिडिओ मी आता ओपन करून दाखवणार आहे. चला बघूया. लाडक्या बहिणींसाठी आता 2100 रुपये करणार असं मुख्यमंत्री शिंदेंनी घोषणा केली आहे. ठरल्याप्रमाणे 1500चे 2100 रुपये करणार असं शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुपरहिट झाल्याचं देखील म्हटलेलं आहे. तर बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असंही यस त्यांनी पुढे आता व्हिडिओ थोडा मी पॉज करतो. तर लक्षात घ्या त्यांनी काय सांगितलंय, TV9ची ही बातमी आहे. या ठिकाणी मी स्वतः काही बोलत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर TV9च्या न्यूज पेपरमध्ये पण आलेलं आहे, TV9चं वेबसाईट असेल त्याच्यावर पण आलंय, टीव्ही मध्ये पण काल आलेलं आहे. आता लक्षात घ्या तुम्हाला 2100 रुपये भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला जर पहिल्या 5 टप्प्याचे पैसे भेटले असतील, पहिल्या 5 टप्प्याचे पैसे भेटले असतील तर तुम्हाला आता पुढचा 6वा टप्पा भेटणार आहे, तो म्हणजे 2100 रुपयाचा. बऱ्याच ताई विचार करत असतील की सर आम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, मग आमचं कसं होणार, आम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, मग आम्हाला हा 2100चा टप्पा म्हणजे हा 6वा टप्पा भेटणार का नाही. अशा कोणी ताई आहेत का ज्यांना अजून 1 रुपया पण भेटला नाही. अशा कोणी ताई असतील तर पट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये सांगताना तुमचं नाव सांगा, तुम्ही फॉर्म कधी भरला होता, अप्रुव्हल कधी आलतं, आणि तुम्हाला काही पेंडिंग स्टेटस वगैरे तुमचं काही दिसतंय का, रिजेक्टेड तुमचं स्टेटस दिसतंय का. फॉर्मचं स्टेटस चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही फॉर्म भरलाय पण पैसे येत नाहीत, त्याचं कारण पण आपल्याला शोधावं लागेल. त्याच्यामुळे तुमचा फॉर्म कधी भरला होता, अप्रुव्हलचा मेसेज कधी आलता, डीबीटी कंप्लीट आहे का, या सगळ्या गोष्टी कोणत्या ताईंनी मला पाठवायच्या, ज्या ताईंना 1 रुपया पण आला नाही त्या ताईंनी मला पाठवायचंय. दुसरी गोष्ट, ज्या ताईंना 3000 रुपये भेटलेत, म्हणजेच 3000 म्हणजे कोणते, पहिल्या 2च टप्प्याचे पैसे भेटलेत किंवा काही ताईंना 4500 रुपये भेटले असतील, त्या ताईंना दिवाळी बोनस जर भेटला नसेल 3000 रुपयाचा तर त्या ताईंनी देखील त्यांचं स्टेटस चेक करायचंय, फॉर्मचं स्टेटस चेक करायचंय. कारण की फॉर्मच्या स्टेटसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असू शकतो, डीबीटी तरी कंप्लीट नाहीये, किंवा तुम्ही दुसऱ्या जॉईंट अकाउंटला जॉईन केलेलं आहे, किंवा तुम्ही दुसरी योजना घेत आहेत, किंवा तुमचं डॉक्युमेंट जोडलेले ते काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे. अशा गोष्टी नुसार काही ताईचे पैसे जर आले नसतील तर त्या ताईंनी स्टेटस चेक करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आता राहिली गोष्ट सगळ्यात मोठी, ती म्हणजे ज्या ताईंना 7500 रुपये भेटलेले आहेत. अशा कोणत्या कोणत्या ताई आहेत ज्यांना 7500 रुपये भेटलेले आहेत, एकदा कमेंट बॉक्समध्ये पट सांगायचंय. त्यांच्यासाठी आता बघा तुम्हाला या ठिकाणी आज किंवा उद्या या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे, किंवा शपथविधी होणार आहे, किंवा मुख्यमंत्री कोण बनणार आहे कोण नाही हे ठरणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होणार आहे. ती कधी येणार आहेत, काय येणार आहे, ते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. पण लवकर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय कोणते तुम्हाला आतापर्यंत हप्ते भेटलेत. आणि गॅस सबसिडीची देखील या ठिकाणी बातमी आली, मुख्यमंत्री साहेबांनी ते पण सांगितलंय, गॅस सबसिडी पण तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो पट व्हिडिओला लाईक करायचंय, कारण तुमचा लाडका दादा तुमच्यासाठी दररोज महत्वाच्या बातम्या घेऊन येणार आहे. ज्या ताईंना पैसे येत नाही त्यांचे अडचणी आपण सॉल्व्ह करणार आहोत, त्यांच्या अडचणी आपण दूर करणार आहोत, आणि ज्या ताईंना पैसे कधी भेटणार आहेत त्या तारखा पण मी सगळ्या सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायचंय. तुमचे प्रश्नाची उत्तर मी संध्याकाळी 7 वाजताच्या लेक्चरला घेणार आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी 7 वाजता भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.